नाका पोलीस स्टेशनच्या आज CR नंबर 169 मध्ये 2 आरोपी हजर केले. शफी आणि रजा या दोघांविरुद्धच ती फिर्याद आहे. त्यांना सेंट्रल जेलमधून ताब्यात घेतलं. आज त्यांना कोर्टापुढे हजर करून त्यांची पोलीस कस्टडी मागण्यासाठीचा रिमांड रिपोर्ट होता. मुख्य ग्राउंड जे होतं ते हे होतं की रजाचा मोबाईल जप्त करायचा आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करायची आहे. यापेक्षा वेगळे काही ग्राउंड्स खास नव्हते. आम्ही आमचा युक्तिवाद केला आहे की जो आरोपी ऑलरेडी मागच्या 10-12 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे किंवा सेंट्रल जेलला जमा आहे, त्याचा मोबाईल त्याच्याकडून जप्त करणे हे ग्राउंड काही योग्य नाही. यांनी तो मोबाईल शोधण्यासाठी काय प्रयत्न केला, हे त्याच्या घर झडती घेतली का काय, घरच्यांना विचारपूस केली, त्याच्यावर त्यांच्याकडे काही खास उत्तर नव्हतं. दुसरा मुद्दा आम्ही जो महत्त्वाचा मांडला आहे तो की सगळ्या घटना एकाच ऑफिसमधल्या आहे, एकाच काळातल्या आहे. मग असं असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका जजमेंटचा आम्ही सपोर्ट घेतला की जर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज आहे का, आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या FIR करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे. याच्यावर माननीय न्यायालयाने सरकार पक्षाकडे देखील खुलासा मागितला. त्यांनी त्यांचा खुलासा दिला आहे. माननीय न्यायालयात या दोघांचा युक्तिवाद ऐकून काय ऑर्डर करेल ते आपल्याला थोड्या वेळात कळेल. सर्व आरोपींकडून सरेंडर करण्यामध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या, पण तो तसा देणार आहे. किती आरोपींचा अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही, आणि बाकीच्या आरोपी कारण जवळजवळ 7 ते 8 आरोपी ऑलरेडी अटकेत आहेत. ठीक आहे. ओके सर, हिंदी में